हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. आहानाला खूप आनंद झाला तेवढ्यात विराट म्हणाला, नाही नर्स, तुम्हाला गैरसमज झाला आहे की आम्ही दोघं. तो पुढे काही बोलणार इतक्यात आहानाने त्याचं बोलणं मध्ये थांबवत म्हटलं, थँक्स नर्स. खरं तर माझे होणारे नवरा माझ्यावर खूप प्रेम करतात. तिचं बोलणं ऐकून नर्स पुन्हा हसली आणि औषध देऊन निघून गेली. विराटने आहानाकडे रागाने पाहिलं तर आहाना निरागसपणे म्हणाली, बस आता रागाने बघणं बंद करा. मी एक गोष्ट खरीच सांगितली ना की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि नवऱ्याची गोष्ट राहिली तर काही दिवसांनी आपण लग्न करणारच आहोत ना. हे ऐकून विराटला खूप आनंद झाला. त्याने आहानाच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, जर तुला हवं असेल तर आपण लग्न करू, पण आधी तू पूर्ण बरी हो, कारण तुला अशा अवस्थेत पाहणं मला अजिबात आवडत नाही. आहानाने लगेच मान हलवली आणि विराटच्या छातीवर डोकं ठेवून झोपून गेली. विराटही तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवू लागला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो कॉल त्याच्या एका माणसाचा होता. आहाना जागी होऊ नये म्हणून विराटने पटकन कॉल कट केला. रिषभच्या विलामध्ये आर्याला सकाळी उशिरा जाग आली. ती उठली तर सकाळचे 11 वाजले होते. तिला संपूर्ण खोलीत रिषभ कुठेच दिसला नाही म्हणून तिने टेबलवरून फोन उचलला आणि रिषभला कॉल लावला. काही रिंगमध्येच कॉल उचलला गेला. आर्या काही बोलणार इतक्यात रिषभ म्हणाला, माझं बाळ उठलं का? हे ऐकून आर्याच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं. ती पुन्हा बेडवर आडवी होत म्हणाली, मी तुझ्यावर रागावले आहे. आर्याचं बोलणं ऐकून रिषभ प्रेमाने म्हणाला, काय झालं बेबी, का रागावली आहेस? आर्या म्हणाली, आज मला गुड मॉर्निंग किस मिळालंच नाही. बहुतेक माझा नवरा आता त्यांच्या बायकोवर प्रेमच करत नाही. हे ऐकून रिषभच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून वाढलं. तो म्हणाला, नाही ग जान, मी सकाळी तुला किस केलं होतं, पण तू इतकी गाढ झोपली होतीस की तुला कळलंच नाही. मग मी काय करणार ना. आणि त्यानंतर त्याच्या बोलण्यावर आर्या हसली आणि म्हणाली, रिषभ, मला आहानाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, मी जाऊ का? आणि त्यानंतर हे ऐकून रिषभ थोड्या गंभीर आवाजात म्हणाला, तू जाऊ शकतेस, पण माझी एक अट आहे. आर्याला आधीच माहिती होतं की रिषभ काहीतरी सांगणार आहे. ती म्हणाली, ओके, तुझी प्रत्येक अट मला मान्य आहे, सांग काय अट आहे? रिषभ म्हणाला, तू तुझ्यासोबत बॉडीगार्ड्स घेऊन जाशील. जर नाही घेऊन जायचं असेल तर घरीच थांब. संध्याकाळी मी घरी येईल, मग आपण दोघं जाऊ. रिषभला माहिती होतं की आर्याला बॉडीगार्ड्स आवडत नाहीत, पण तिच्या सुरक्षतेचा प्रश्न आला की तो कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हता. एकदा तो चूक करून बसला होता, ती चूक तो पुन्हा करणार नव्हता. आर्याने थोडा विचार केला आणि म्हणाली, ओके, मला चालेल आता, आणि संध्याकाळी हॉस्पिटलमधून मला घेऊन जायला ये, बाय. इतकं बोलून तिने फोन ठेवला आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती तयार झाली. खाली येऊन तिने नाश्ता केला आणि बाहेर आली तर बाहेर 5 काळ्या रंगाच्या BMW गाड्या उभ्या होत्या. आर्या मधल्या गाडीत जाऊन बसली. तिच्या मागे 2 आणि पुढे 2 गाड्या होत्या. सर्व गाड्यांमध्ये बॉडीगार्ड्स होते. ज्या गाडीत आर्या बसली होती त्याचा ड्रायव्हरही बॉडीगार्ड होता आणि शेजारच्या सीटवरही एक बॉडीगार्ड बसला होता. आर्याला रिषभचा खूप राग आला. ती स्वतःशीच म्हणाली, आता इतरांची मदत करत फिर, तुझं बाहेर फिरणं तर पूर्ण बंद झालं आहे. तेवढ्यात रिषभचा कॉल आला. आर्याने लगेच कॉल उचलला. ती काही बोलणार इतक्यात रिषभ म्हणाला, मला माहिती आहे की तू रागावली आहेस, पण प्लीज बाळा, मी तुझ्या बाबतीत कोणताही धोका घेऊ शकत नाही, माझं म्हणणं समजून घे. आर्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, रिषभ, आय लव्ह यू. हे ऐकताच रिषभने फोन कानापासून दूर करून पाहिला. चुकून दुसऱ्याचाच नंबर लागला का? पण नंबर तर आर्याचाच होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
तो म्हणाला, काय मिसेस आहूजा, तुम्ही दिवसेंदिवस जास्तच रोमॅन्टिक होत चाललात. मला तर आत्ताच तुमच्यावर खूप प्रेम करावंसं वाटते आणि अजून रात्र बाकी आहे. हे ऐकून आर्याच्या गालांवर लाली पसरली. ती काहीच बोलली नाही. तेवढ्यात ऋषभ पुन्हा म्हणाला, ठीक आहे जान, माझी आता एक कॉन्फरन्स मीटिंग आहे, संध्याकाळी भेटू. आणि हो, आय लव्ह यू टू बेबी. इतकं बोलून त्याने कॉल ठेवला. थोड्याच वेळात आर्याची गाडी हॉस्पिटल समोर थांबली. ती खाली उतरली आणि आहानाच्या वॉर्डकडे निघाली. काही वेळातच ती आहानाच्या रूमच्या दारासमोर पोहोचली. तिने दारावर टकटक केली. विराटने दार उघडलं. समोर आर्याला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिच्या मागे उभे असलेले बॉडीगार्ड्सही त्याला दिसले. तो बाहेर येत म्हणाला, आर्या, तू आलीस हे बरं झालं. मला एका तातडीच्या ऑफिसच्या कामासाठी जावं लागेल. तू आहानासोबत थांबशील ना? मी ऋषभशी बोलतो. आर्याने मान हलवली. विराट आत गेला. त्याने आहानाच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि त्याला जावं लागणार असल्याचं सांगितलं. दाराजवळ उभी असलेली आर्या पाहून आहाना म्हणाली, काही हरकत नाही विराट, आर्या आहे ना, तुम्ही जा. विराटच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि तो बाहेर निघाला. बाहेर जाताना त्याने ऋषभच्या माणसांना सांगितलं, या दोघींना काहीही झालं तर तुमचा जीव वाचणार नाही. सर्वांनी मान हलवली, कारण विराट खरं तर कोण आहे हे त्यांना चांगलं माहिती होतं. त्यानंतर विराट तिथून निघून गेला. जाताना त्याने ऋषभलाही याबद्दल कळवलं होतं आणि ऋषभनेही होकार दिला होता. वॉर्डमध्ये, काय आहाना, तुझ्या प्रेमाने तर विराटला पूर्ण बदलून टाकलं आहे. मी पाहिलंय, तो तुझी किती काळजी घेत होता. आर्या चिडवत म्हणाली. आहाना लाजली. तिला लाजताना पाहून आर्या पुन्हा म्हणाली, काय बात आहे, कुणीतरी लाजतंय. बरं सांग, आनंदाची बातमी कधी देणार? हे ऐकताच आहाना गोंधळली. काय बोलतेस तू? अजून तर आमचं लग्नही. तिचं बोलणं मध्ये थांबवत आर्या म्हणाली, अगं थांब, प्रत्येक आनंदाच्या बातमीचा अर्थ तोच नसतो. मी तर लग्नाबद्दल बोलत होते वेडी. दोघीही हसू लागल्या आणि त्यानंतर आर्या तिच्या शेजारी बसली आणि तिचा हात हातात घेत म्हणाली, मला वाटतं आता तू विराटशी लग्न करायला हवं. त्याच्या मागे किती मुली आहेत माहिती आहे ना? जरा लवकर निर्णय घे, नाहीतर विराट तुझ्या हातातून निघून जाईल. आर्या बोलत होती ते आहाना खूप लक्ष देऊन ऐकत होती. तिने आर्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, तू बरोबर म्हणते आहेस. मी आज संध्याकाळीच विराटला माझ्या मनातल्या भावना सांगणार आहे. आर्याने तिला मिठी मारली आणि म्हणाली, छान, मला तुझ्यासाठी खूप आनंद होत आहे. तू नेहमी अशीच आनंदी राहा. त्यानंतर दोन्ही मैत्रिणींनी संपूर्ण दिवस एकत्र घालवला. त्यांचं जेवण ऋषभने घरून पाठवलं होतं. आज ना ऋषभ मोकळा होता ना विराट. दोघेही त्यांच्या कामात व्यस्त होते आणि दोघांनाही या मैत्रिणींना एकत्र वेळ घालवू द्यायचा होता. अशाच गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली. त्यांनी शाळेच्या जुन्या आठवणी काढल्या आणि दोघेही थकून बेडवर झोपून गेल्या. जेव्हा विराट वॉर्डमध्ये परत आला तेव्हा त्याने दोघींना शांत झोपलेलं पाहिलं. आहाना झोपलेली पाहून तो तिच्याकडे पाहतच राहिला. थोड्याच वेळात ऋषभही आला. दाराजवळ उभा असलेला विराट पाहून त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ऋषभ काही बोलणार इतक्यात विराटने त्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि बेडकडे पाहायला सांगितलं. ऋषभची नजर आर्यावर पडली. ती शांतपणे झोपली होती. त्याच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तो पुढे गेला
आर्याला अलगद उचलून घेतलं आणि विराटला इशाऱ्याने सांगितलं की तो निघतो आहे. विराटनेही मान डोलावली, कारण आज पूर्ण दिवस तो आहानासोबत राहू शकला नव्हता. ऋषभ आर्याला घेऊन बाहेर आला आणि तिला तसंच कुशीत घेऊन गाडीत बसला. ड्रायव्हरला गाडी चालवण्याचा इशारा केला. आर्या ऋषभच्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती. तर दुसरीकडे विराट आहानाजवळ आला. त्याने तिला नीट झोपवलं, व्यवस्थित ब्लँकेट घातलं आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने तो बाहेर आला तेव्हा आहाना अजूनही झोपलेली होती. म्हणून विराट सोफ्यावर बसला आणि आपल्या फोनमधील ईमेल्स तपासू लागला. सुमारे 2 तासानंतर आहानाची झोप उघडली आणि तिने उठून पाहिलं तर तिला आर्या कुठेच दिसली नाही. ती उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली, पण अचानक तिच्या डोक्यात वेदना झाल्या आणि तिच्या तोंडून आह असा आवाज निघाला. तो ऐकताच विराट धावत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, काय झालं आहाना? थांब, मी आत्ताच डॉक्टरांना बोलावतो. आहानाने विराटचा आवाज ऐकला आणि ती म्हणाली, मी ठीक आहे, फक्त थोडंसं दुखतंय. तू कधी आलास आणि आर्या कुठे आहे? आहानाचं बोलणं ऐकून विराटने सुटकेचा निश्वास टाकला आणि तिला मिठीत घेत म्हणाला, आर्याला ऋषभ घेऊन गेला आणि मी 2 तासांपूर्वीच आलो आहे. तू सांग, तुला भूक लागली आहे का? आहानाने विराटच्या मिठीतच म्हणाली, हो. आणि त्याचनंतर विराट हलकसा हसला. तो तिच्यापासून दूर होऊ लागला. तेवढ्यात आहानाने त्याला आणखी घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, प्लीज थोडा वेळ असंच राहा ना. विराट काहीच बोलला नाही. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दोघेही शांतपणे एकमेकांना अनुभवत राहिले. आहानाने प्रेमाने विराटच्या मिठीत राहून म्हटलं, विराट, आय लव्ह यू. हे ऐकताच विराटने तिला पटकन स्वतःपासून दूर केलं आणि म्हणाला, काय काय म्हणालीस? पुन्हा सांग ना. आणि त्यानंतर आहानाला आता खूप लाज वाटत होती. तिने आपलं डोकं विराटच्या छातीत लपवलं आणि पुन्हा म्हणाली, आय लव्ह यू विराट. विराटने तिला आणखी घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाला, आय लव्ह यू टू जान. आजची रात्र सगळ्यांसाठी वेगळी आणि खास होती. एका बाजूला आहानाने विराट समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, तर दुसऱ्या बाजूला आर्या आणि ऋषभचं प्रेमही बहरत होतं. आणि आपले अक्षरा आणि आदित्यही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते, कारण ते आता एकत्र होते. पण हे सगळं कायम असंच राहणार होतं का, की त्यांच्या आयुष्यात अजून एक असं वादळ येणं बाकी होतं, जे कदाचित त्यांचं प्रेम त्यांच्यापासून हिरावून घेईल. आता पाहायचं होतं की हे वादळ या प्रेम करणाऱ्या लोकांना दूर करू शकेल की नेहमीप्रमाणे प्रेमच जिंकेल. हे तर येणारा काळच सांगणार होता. एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. तर ऋषभ सकाळी उठला आणि अंघोळीसाठी गेला, कारण आज त्याला आदित्यसोबत एक कॉन्फरन्स मीटिंग अटेंड करायची होती. दोघांनीही ठरवलं होतं की एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र काम करून आपला व्यवसाय वाढवणं जास्त चांगलं. जेव्हा ऋषभ अंघोळ करून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की आर्या बेडवर बसून आळस देत होती. ऋषभने आपल्या कपाटातून 3 पीस सूट काढला आणि घालू लागला. त्याने शर्ट घातला. तेवढ्यात आर्या उठून त्याच्या जवळ आली आणि त्याच्या शर्टची बटणं लावू लागली. ऋषभने तिला थांबवलं नाही, कारण जेव्हा जेव्हा आर्या त्याची काळजी घ्यायची किंवा त्याचं काम करायची तेव्हा त्याला खूप आनंद व्हायचा. आर्याने त्याची सगळी बटणं लावली आणि टाय बांधू लागली. ऋषभने दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले. त्याच्या या कृतीकडे पाहून आर्या त्याच्याकडे रागाने पाहू लागली, तर ऋषभने तिला एक खट्या स्मित दिलं. आर्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि टाय बांधू लागली.
रिषभ मात्र तिच्या डोळ्यात हरवून गेला होता. तिचे केस विस्कटलेले होते, चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता आणि तिने फक्त एक लॉंग शर्ट घातला होता जो तिच्या मांड्यांपर्यंत येत होता. टाय बांधून झाल्यावर रिषभने आर्याला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. काही क्षणांनी आर्याने रिषभला थोडं दूर केलं आणि बाजूला ठेवलेला ब्लेझर त्याला घालून दिला. रिषभने ब्लेझर घातला आणि मग तिला उचलून बाहेर घेऊन जाऊ लागला. तेव्हा आर्याने त्याला थांबवत म्हटलं, रिषभ थांब, मी अजून ब्रशही केलेला नाही, मला थोडा वेळ दे, मी लगेच येते, तोपर्यंत तू खाली जाऊन बस. आर्याचं बोलणं ऐकून रिषभने थोडी कुरकुर केली, पण तिच्यासमोर त्याचं काही चालत नव्हतं. त्यामुळे त्याने तिला खाली उतरवलं आणि आर्या लगेच बाथरूममध्ये धावत गेली. तिच्या या कृतीवर रिषभ हसल्याशिवाय राहू शकला नाही. त्याने आपला फोन घेतला आणि तिथल्या सोफ्यावर बसला. थोड्या वेळाने आर्या बाहेर आली आणि त्याला तिथेच पाहून म्हणाली, रिषभ तू खाली गेला नाहीस? तिच्या प्रश्नाकडे फारसं लक्ष न देता रिषभने तिला पुन्हा आपल्या हातात उचललं आणि खाली घेऊन गेला. तिने सिंदूर लावला. मंगळसूत्र तिने आधीच घातलेलं होतं. आर्याने साडीला मॅचिंग दागिने घातले आणि काळ्या रंगाच्या हिल्स काढून ठेवला. तयार होईपर्यंत तिला बराच वेळ लागला होता. रिषभ विलाच्या आत आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या 2 मेड्स त्याच्या खोलीच्या दरवाजाजवळ उभ्या राहून आत डोकावत होत्या. रिषभला वाटलं, कुठे आर्या? एवढाच विचार करून तो पटकन खोलीकडे गेला. कोणाच्या पावलांचा आवाज ऐकून त्या दोन्ही मेड्स तिकडे पाहू लागल्या. त्यांची नजर रिषभवर पडली, जो रागाने त्यांच्याच दिशेने येत होता. त्या दोघी घाबरल्या आणि पटकन तिथून निघून गेल्या. रिषभ दरवाजापर्यंत पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की त्या मेड्स तर आधीच गायब झाल्या होत्या. रिषभने दरवाजातून आपल्या खोलीत पाहिलं आणि तो थक्क झाला, कारण आर्या साडीत अत्यंत सुंदर दिसत होती. रिषभ तर पापणीही न लावता फक्त आर्याकडे पाहत होता. तिच्या गोऱ्या अंगावर तो रंग खूप खुलून दिसत होता. आर्याला जेव्हा स्वतःवर कोणाच्या नजरेची जाणीव झाली तेव्हा तिने मागे वळून पाहिलं. तिला दिसलं की रिषभ तिच्याकडे एकटक पाहत होता. आर्याने रिषभला पाहिलं आणि ती लाजली. नकळत तिची नजर खाली झुकली. रिषभ तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता, जो पूर्णपणे लाल झाला होता. रिषभ हळूहळू आर्याच्या जवळ आला. आर्याला जेव्हा जाणवलं की रिषभ तिच्याच दिशेने येत आहे तेव्हा तिच्या हृदयाची धडधड वाढली. आर्या हळूहळू मागे सरकू लागली. तिला असं मागे जाताना पाहून रिषभच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य उमटलं. तो आणखी वेगाने तिच्याकडे गेला आणि एका झटक्यात तिचा हात पकडून तिला स्वतः जवळ ओढलं. आर्याने अजूनही रिषभच्या डोळ्यात पाहिलं नव्हतं. ती फक्त खाली मान घालून उभी होती. रिषभ तिला आरशाजवळ घेऊन गेला आणि तिथे ठेवलेलं काजळ घेऊन तिच्या कानामागे लावलं. रिषभची नजर आर्याच्या पाठीवर गेली, जिथे त्याला पट्ट्यांच्या खुणा दिसल्या. त्याने आर्याचा बांधलेला आंबाडा सोडला, ज्यामुळे तिचे केस तिची संपूर्ण उपरीपाठ झाकून गेले. रिषभने तिला मागून मिठी मारली, आपली हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली आणि आर्याला म्हणाला, आज तुला माहिती आहे ना, तू तिथे कोण म्हणून जाणार आहेस? आर्या आरशातून रिषभकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तेव्हा रिषभने प्रेमाने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिच्या ओठांवर हलकसं चुंबन देत म्हणाला, मिसेस आर्या रिषभ आहुजा. आर्याने हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं आणि तिने आपलं डोकं रिषभच्या छातीवर टेकवलं. रिषभनेही तिला घट्ट मिठी मारली. आर्याने जसेच ते ऐकलं, तिच्या चेहऱ्यावर एक गोंडस हास्य उमटलं आणि तिने आपलं डोकं रिषभच्या छातीवर टेकवलं. रिषभनेही तिला घट्ट मिठी मारली.
तेवढ्यात ऋषभचा फोन वाजू लागला. हा कॉल आदित्यचा होता. आर्या लगेच ऋषभपासून दूर झाली आणि ऋषभनेही हसत फोन उचलून म्हटलं, हॅलो. हो आदित्य, बोल. आर्या कपाटाजवळ गेली आणि ते उघडून तिने ऋषभसाठी एक निळ्या रंगाचा आणि एक राखाडी रंगाचा सूट काढला. मग दोन्ही हातात धरून तिने ऋषभला विचारलं, ऋषभ जो आदित्यशी त्याच्या कामासंबंधी बोलत होता. त्याने आर्याचा आवाज ऐकताच तिच्याकडे पाहिलं. त्याने पाहिलं की आर्या दोन्ही हातात सूट घेऊन त्याला इशाऱ्याने विचारत होती, कोणता? ऋषभने आपलं एक बोट निळ्या रंगाच्या सूटकडे दाखवलं आणि आर्याकडे पाहून हसला. आर्याही त्याच्याकडे पाहून हसली आणि मग तिने राखाडी रंगाचा सूट परत कपाटात ठेवला आणि निळा सूट बेडवर ठेवला. त्यानंतर ऋषभने लगेच कॉल संपवला आणि वॉशरूममध्ये गेला. ऋषभला तयार व्हायला जास्त वेळ लागला नाही. तो तयार होऊन आला आणि मग दोघेही पार्टीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. जसेच ते तिथे बाहेर पोहोचले, आणखी एक कार तिथे आली. ही कार आदित्याची होती. आदित्य आणि अक्षरा कारमधून उतरले. आर्या आणि ऋषभने अक्षराला पाहिलं आणि मग ते एकमेकांसमोर आले. आदित्य आणि ऋषभने हस्तांदोलन केलं. तिथेच अक्षराने आर्याकडे पाहून म्हटलं, आज मला कळलं की मी साडीत कशी दिसते. तसे आधी नेहमी माझी स्तुती करतात, पण आज तुला पाहून वाटलं की खरंच मी साडीत छान दिसते. आर्या थोडीशी लाजली आणि म्हणाली, दी, तुम्ही ही लाल रंगात खूप छान दिसत आहात. त्यावर अक्षराने आर्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि मग सगळे आत गेले. आतलं वातावरण खूप रंगीबेरंगी झालं होतं, जे पाहून आर्या थक्क झाली. तिने ऋषभच्या ब्लेझरला हलके जोडलं आणि त्याच्या कानात हळूच म्हणाली, हे सगळं काहीतरी वेगळ्याच प्रकारचं वाटतंय. आर्याच्या बोलण्यावर ऋषभने तिच्या गालावरून हात फिरवत म्हटलं, हो, काही लोक असेच असतात, पण काळजी करू नकोस, आपण थोडा वेळ थांबून निघून जाऊ. आर्याने सुटकेचा निश्वास सोडला, पण तिने ऋषभचा हात घट्ट पकडला, कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि ऋषभ ते चांगलं समजून घेत होता. पार्टीत आणखी बरेच लोक होते आणि काही मोठे व्यावसायिकही होते. आदित्यने एक जागा निवडली आणि मग ते चौघे तिथे जाऊन बसले. थोड्या वेळाने एक वेटर त्यांच्या जवळ आला. आदित्यने स्वतःसाठी आणि ऋषभसाठी पेय तर अक्षरा आणि आर्यासाठी सॉफ्ट ड्रिंक मागवलं. थोड्या वेळाने त्यांची पेय आली आणि ते सगळे गप्पा मारत पेय घेत बसले. आर्याने अक्षराला म्हटलं, दी, मला वॉशरूमला जायचं आहे. अक्षराने होकारार्थी मान हलवली आणि आदीला म्हणाली, आम्ही लगेच वॉशरूममधून येतो. आदित्य आणि ऋषभने ही मान हलवली आणि मग त्या दोघी वॉशरूमकडे निघाल्या. जाताना त्या एकमेकींशी बोलत होत्या. तेवढ्यात एक मुलगी धावत आली आणि आर्याला धडकली. धडकेमुळे दोघीही खाली पडल्या. मग अक्षराने दोघींनाही उठवलं आणि आर्याला विचारलं, आर्या, तू ठीक आहेस ना? आर्याने होकारार्थी मान हलवली आणि मग तिने त्या मुलीला विचारलं, अगं, तू एवढ्या घाईत कुठे पळत आहेस? त्या मुलीने घाबरत म्हटलं, दी, मला आणि अजून खूप मुलींना इथे जबरदस्तीने पकडून ठेवलं आहे. हे लोक आम्हाला खूप मारतात आणि ड्रग्सही देतात. मी आत्ताच तिथून पळून आले आहे. प्लीज मला लपवा. आर्याने आश्चर्याने त्या मुलीकडे पाहिलं. तेवढ्यात अक्षराने त्या मुलीचा आणि आर्याचा हात पकडला आणि त्यांना वॉशरूमच्या आत घेऊन गेली. आर्या काही बोलणार इतक्यात अक्षराने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. तेवढ्यात त्यांना काही पुरुषांच्या पावलांचा आवाज ऐकू आला. ते पुरुष वॉशरूमच्या बाहेर उभे होते. त्यांच्यातला एक माणूस म्हणाला, अरे कमीन्यांनो, तुमच्याकडून एक मुलगीही सांभाळली जात नाही. बॉसला कळलं तर तो तुम्हा सगळ्यांना गोळी घालेल. मग दुसरा माणूस म्हणाला, बॉस, जर ती पोलिसांकडे गेली तर?
त्याचं बोलणं ऐकून पहिला माणूस हसला आणि म्हणाला, मग तर ती लवकरच आपल्याला सापडेल. त्यानंतर ते पुन्हा त्या मुलीचा शोध घेऊ लागले आणि दुसऱ्या दिशेने निघून गेले. त्यांनी वॉशरूममध्ये शोधलं नाही, कारण तिथे एक बोर्ड लावलेला होता ज्यावर लिहिलं होतं वर्क इन प्रोग्रेस. तो बोर्ड अक्षरानेच लावला होता, कारण तिला माहिती होतं की ते लोक आधी वॉशरूममध्ये शोधू शकतात. त्यांच्या गेल्यानंतर आर्याने विचारलं, दी, हे सगळं काय आहे? अक्षरा आपल्या फोनमध्ये एक नंबर शोधत म्हणाली, अशा पार्ट्यांमध्ये कधीकधी असं होतं. मुलींना जबरदस्तीने आणून मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना खुश केलं जातं आणि त्या बदल्यात व्यवहार पक्के केले जातात. व्यवसायाच्या जगाचा हा एक घाणेरडा चेहरा आहे. आर्याने त्या मुलीकडे पाहिलं आणि विचारलं, तुझ्यासोबत अजून किती मुली आहेत? त्या मुलीने उत्तर दिलं, आणखी 14 मुली आहेत. आर्याने अक्षराला म्हटलं, दी, आपण पोलिसांना बोलवायला पाहिजे. अक्षराने आर्याकडे न पाहताच उत्तर दिलं, बहुतेक तू त्या माणसाचं बोलणं ऐकलं नाहीस. पोलीसही त्यांच्याशी मिळालेले आहेत. आर्याने डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, दी, आता आपण काय करायचं? चला, आपण जीजू आणि ऋषभला सगळं सांगूया. तर अक्षरा म्हणाली, नाही आर्या, आपण तिला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. जर कुणी तिला पाहिलं आणि त्यांना थोडासाही संशय आला तर अडचण होईल. आर्या म्हणाली, मग आता आपण काय करणार? अक्षराने आर्याला शांत राहायला सांगितलं आणि त्या मुलीकडे वळून म्हणाली, तू मला ती जागा दाखवू शकतेस का जिथे बाकीच्या मुली आहेत? त्या मुलीने उत्तर दिलं, हो. ते ऐकताच आर्या पटकन म्हणाली, दी, तुम्ही काय करणार आहात? अक्षरा म्हणाली, जे मला करायला हवं तेच. मागच्या दरवाजाजवळ एक मोठी व्हॅन उभी आहे. आपल्याला त्या मुलीला इथून बाहेर काढून त्या व्हॅनपर्यंत पोहोचवायचं आहे. आर्याने होकारार्थी मान हलवली. अक्षराने हळूच बाहेर पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. तिने हाताने इशारा करून दोघींना बाहेर यायला सांगितलं. आर्याने त्या मुलीचा हात धरला आणि दोघी अक्षराच्या मागे हळूहळू चालू लागल्या. ती मुलगी त्यांना एका मोठ्या दरवाजाजवळ घेऊन गेली, जिथे 2 गार्ड उभे होते. आर्या म्हणाली, इथे तर खूप कडक पहारा आहे. अक्षरा हलकसं हसली आणि म्हणाली, खूप दिवस झाले, आता थोडी मज्जा येईल. आर्या आणि ती मुलगी अक्षराकडे आश्चर्याने पाहू लागल्या. अक्षरा पुढे गेली आणि काही क्षणातच त्या दोघा गार्डना जमिनीवर पाडलं. ती मुलगी हळू आवाजात आर्याला म्हणाली, वाव, काय फायटिंग टेक्निक आहे. मी तर यांची फॅनच झाले. आर्या देखील म्हणाली, मी ही पहिल्यांदाच पाहिले, पण खूप मज्जा आली. तेवढ्यात अक्षराने हाताने इशारा करून दोघींना जवळ बोलावलं. दोघीही तिच्या जवळ गेल्या. अक्षराने दरवाजा उघडला तर आत कोणीच नव्हतं. बहुतेक आतले लोक त्या मुलीला शोधायला गेले होते. आणि त्यानंतर अक्षरा आर्याला म्हणाली, एक काम कर, सगळ्यांना मागच्या बाजूने घेऊन जा, मी तुमच्या मागे आहे. आर्या आणि त्या मुलीने होकारार्थी मान हलवली. आर्याने सगळ्या मुलींचे हात आणि तोंडावरील पट्ट्या काढल्या आणि त्यांना घेऊन खोली बाहेर आली. त्या जशा खोली बाहेर आल्या तसे काही लोक तिथे आले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. अक्षरा आणि आर्या सर्व मुलींसमोर उभ्या राहिल्या. तेवढ्यात त्यांच्यातील एक जण म्हणाला, तुझी इतकी हिंमत, आमच्याच पाठीत खंजीर खुपसून मुलींना पळवतेस? आता तुला दाखवतो. आणि त्यानंतर असं म्हणत 2 माणसं त्यांच्या दिशेनं धावली, पण काही क्षणातच ती जमिनीवर पडली. आर्या लहानपणापासूनच कराटे आणि मार्शल आर्ट्समध्ये पारंगत होती. त्यामुळे ती एकटी 7-8 जणांशी एकाच वेळी सहज लढू शकत होती. बाकीचे लोकही अक्षराची फायटिंग स्किल पाहून घाबरले होते. अक्षराने आपल्या पर्समधून बंदूक काढली आणि त्यांच्यावर रोखत म्हणाली, हात वर करा आणि शस्त्र खाली ठेवा. त्यांनी तसं केलं. अक्षराने त्यांना खोलीत जाण्याचा इशारा केला. ते सगळे आत गेले.
आर्याने पटकन बाहेरून दरवाजा बंद केला आणि सुटकेचा निश्वास सोडला. अक्षरा म्हणाली, आपल्याला इथून निघायला हवं. आईने होकार दिला. मग त्यांनी सर्व मुलींना मागच्या दरवाजातून त्या व्हॅनपर्यंत नेलं आणि त्यांना बसवलं. अक्षरा ड्रायव्हरला म्हणाली, सरळ माझ्या जुन्या अड्ड्यावर घेऊन जा आणि यांची काळजी घे. त्या व्हॅनमध्ये काही माणसंही होती. त्यांनी अक्षराला सलाम केला आणि मुलींना सुरक्षित ठेवण्याचं आश्वासन दिलं. आर्या म्हणाली, दी, हे सगळे कोण आहेत? अक्षराने पार्टीच्या दिशेने चालण्याचा इशारा केला आणि साडी नीट करत म्हणाली, हे माझी माणसं आहेत. त्या मुली आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. लवकरच त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पोहोचवलं जाईल. आर्याने मान हलवली आणि दोघीही पार्टीत परत गेल्या. आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की ऋषभ आणि आदित्य त्यांना शोधत होते. दोघेही त्यांच्या जवळ आले. ऋषभ आर्याला म्हणाला, कुठे गेली होतीस? आणि त्यावेळी आर्या काही बोलणार इतक्यात अक्षरा म्हणाली, आम्ही वॉशरूमला गेलो होतो, पण मग थोडं बाहेर फिरायला गेलो. आर्याला बरं वाटत नव्हतं. ऋषभ आर्या जवळ आला आणि म्हणाला, काय झालं जान? चल आपण घरी जाऊ. आर्याने अक्षराकडे पाहिलं. अक्षराने तिला काहीही सांगू नकोस असा इशारा केला. आर्याने फक्त मान हलवली. तेव्हा ऋषभ आदित्यला म्हणाला, आता आपल्याला निघायला हवं. आदित्यनेही होकार दिला आणि चौघे तिथून निघून गेले. तो आर्याच्या पायांना हळुवारपणे मालिश करू लागला. त्यामुळे आर्याला खूप आराम वाटला. नंतर ऋषभ कपाटाजवळ गेला आणि आर्याचा काळ्या रंगाचा गाऊन घेऊन आला. त्याने लाईट बंद केली आणि आर्याजवळ येऊन तिची साडी काढू लागला. हे पाहून आर्या घाबरली. ती पटकन बेडवरून उठून बसली. तिच्या अशा अचानक उठण्याने ऋषभने लगेच लाईट लावली आणि तिच्याकडे पाहू लागला. तर आर्याही त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, ऋषभ, तुला अजिबात लाज नाही का? तिचं बोलणं ऐकून ऋषभ तसाच तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने तिला अलगद बेडवर झोपवलं आणि तिच्या जवळ बसून तिला पाहू लागला. आर्या त्याच्याकडे रागाने पाहत होती. तेव्हा ऋषभने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, का गं जान, मला हक्क नाही का? त्याचं बोलणं ऐकून आर्या लाजून आपली मान दुसऱ्या बाजूला वळवते. तिला असं करताना पाहून ऋषभला तिच्यावर खूप प्रेम येत होतं. पण आज तो थोड्या मस्तीच्या मूडमध्ये होता. त्यामुळे त्याने आपला चेहरा अगदी बिचाऱ्यासारखा केला आणि तिच्यापासून दूर जाण्याचा अभिनय करत म्हणाला, ठीक आहे, मी जातो. आज बाहेर लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावरच झोपेन. आर्याला त्याची ही युक्ती समजली नव्हती. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा पाहून तिला वाटलं जणू सगळी चूक तिचीच आहे. ऋषभ? आर्याने ऋषभच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्याला जाण्यापासून थांबवलं. तर ऋषभ मनोमन देवाचे अनेकदा आभार मानत होता. थँक गॉड, माझ्या बायकोला थोडी तरी अक्कल दिलीस, नाहीतर मला नको असूनही लिव्हिंग रूममध्ये जाऊन सोफ्यावर झोपावं लागलं असतं. तर दुसरीकडे आर्या ऋषभच्या सतत बदलणाऱ्या चेहऱ्यावरील भावांकडे लक्ष देत होती. पण तिला अजूनही काही समजत नव्हतं. ऋषभ आपल्या विचारांच्या दुनियेतून बाहेर आला. तेव्हा आर्याने त्याला हाक मारली. ऋषभने आर्याकडे पाहिलं आणि प्रेमाने तिच्या गालांवरून हात फिरवला. मग तिच्या दोन्ही गालांवर हलकं चुंबन घेतलं. त्यानंतर आर्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. ऋषभने तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिचं प्रेमाने चुंबन घेतलं. ऋषभचं प्रत्येक चुंबन इतकं कोमल होतं की आर्या ते मनापासून अनुभवत होती आणि हळूहळू तीही त्याच्या प्रेमळ सहवासात सामील झाली. पण थोड्या वेळाने ऋषभला जाणवलं की आर्याने प्रतिसाद देणं थांबवलं आहे. त्याने तिच्याकडे पाहिलं
तर ती थकव्यामुळे झोपून गेली होती. रिषभला समजलं की आर्या थकव्यामुळे झोपली आहे. मग त्याने तिची साडी काढून तिला तोच काळा गाऊन घालून दिला. त्यानंतर स्वतःही कपडे बदलून तो झोपण्यासाठी बेडवर आला आणि आर्याला आपल्या मिठीत घेत शांत झोपून गेला. सकाळची वेळ. आज आर्याची झोप रिषभच्या आधी उघडली. जेव्हा तिने स्वतःला रिषभच्या मिठीत पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित उमटलं. ती थोडीशी उठली आणि रिषभच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं. ते चुंबन इतकं अलगद होतं की रिषभ जागा झाला नाही. मग आर्या उठली. स्वतःकडे पाहून ती मनात म्हणाली, मी तर साडी घालून झोपले होते ना. आणि लगेच तिला रात्रीचा प्रसंग आठवला. सगळं आठवताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि तिचे गाल लाजेने लाल झाले. त्यानंतर ती वॉशरूममध्ये गेली, फ्रेश झाली आणि खाली आल्यानंतर तिची नजर डायनिंग टेबलवर बसलेल्या तिच्या भाऊ मयंकवर गेली. त्याला पाहून ती हलकंसं हसली. मग ती त्याच्या जवळ गेली, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, गुड मॉर्निंग. मयंक लॅपटॉपवर काम करत होता. त्याने आर्याकडे पाहून हसत उत्तर दिलं, गुड मॉर्निंग. मग आर्या त्याच्या समोर बसली. तेवढ्यात एक मेड तिच्या जवळ आली आणि म्हणाली, मॅडम, तुम्ही नाश्ता कराल का? तिचं बोलणं ऐकून आर्या काही बोलणार इतक्यात मयंक म्हणाला, दीदींसाठी एक कप आल्याचा चहा, कडक चहा घेऊन या. हे ऐकून मेडने मान हलवली आणि किचनकडे निघून गेले. आर्याने मयंककडे पाहत विचारलं, काय रे, तुला अजूनही आठवतं की मला सकाळी चहा प्यायला आवडतो? मयंक लॅपटॉपवर काम करतच म्हणाला, दी, मी तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. हे ऐकून आर्याच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. तिने पाहिलं की मयंक अजूनही लॅपटॉपमध्ये व्यस्त आहे. म्हणून तिने विचारलं, मयंक, काय झालं? आज खूप काम आहे का? मयंकने लॅपटॉपवरून नजर हटवून आर्याकडे पाहिलं आणि म्हणाला, दी, रिषभ जिजूने मला 3 दिवसात एक प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं आहे. जर ते प्रेझेंटेशन चांगलं झालं तर ते मला त्यांच्या कंपनीत कायमस्वरूपी ठेवतील. नाहीतर मला तिथे काम करता येणार नाही आणि मला कोणत्याही परिस्थितीत रिषभ जिजूंच्या कंपनीत नोकरी हवी आहे. आर्याने त्याचं बोलणं ऐकलं. तेवढ्यात तिचा चहा आला. तिने चहाचा एक घोट घेतला आणि विचारलं, कंपनीमध्ये काम मिळवणं इतकं कठीण आहे का? आर्याचं बोलणं ऐकून मयंक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला आणि गंभीरपणे म्हणाला, दी, तुम्हाला माहिती आहे का, जिजूंच्या कंपनीत फक्त एक नोकरी मिळवण्यासाठी किती लोक प्रयत्न करतात आणि ज्याला त्यांच्या कंपनीत नोकरी मिळते त्याचं करिअर बनल्यासारखंच असतं. त्यांची कंपनी भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि जगातील सर्वात यशस्वी व्यावसायिकांमध्ये रिषभ जिजूंचं नाव घेतलं जातं. हे ऐकून आर्या कंटाळी आणि चहा पीत म्हणाली, हो, या व्यवसायाच्या गोष्टींना त्या तू रिषभसोबतच कर. तेवढ्यात मागून रिषभचा आवाज आला, कोणत्या गोष्टी माझ्यासोबत करायच्या आहेत? आणि त्यावेळी आता इथे त्याचा आवाज ऐकून आर्या आणि मयंक दोघांनी मागे वळून पाहिलं. रिषभ त्यांच्या दिशेनेच येत होता. तिचं बोलणं ऐकून आर्या आणि रिषभ मागे वळून पाहू लागले तर रिषभ त्यांच्या दिशेनेच येत होता. रिषभ आर्याजवळ आला आणि त्यानेही मयंकच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मग तो आर्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसताच त्याने पाहिलं. हळूच आर्याच्या गालावर चुंबन घेतलं. ते पाहून मयंक लॅपटॉपकडे पाहत हलकासा हसला आणि आर्या मात्र रिषभकडे रागाने पाहू लागली.
आर्या त्याच्याकडे रागाने पाहत असल्याचं पाहून ऋषभही हसला आणि तिला डोळा मारला. तेवढ्यात ऋषभची नजर मयंककडे गेली आणि तो म्हणाला, वैसे मयंक, तुझ्या प्रेझेंटेशनचं काम कसं चाललंय? काही प्रगती झाली आहे का? तुला माझी काही मदत लागली तर मला नक्की सांग. आणि त्याच नंतर इथे मयंक हलकसा हसला आणि म्हणाला, ऋषभ जीजू, प्लीज तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला हे प्रेझेंटेशन स्वतःच्या मेहनतीने पूर्ण करायचं आहे. त्या तुमच्या कंपनीतली नोकरी मला माझ्या मेहनतीच्या जोरावर हवी आहे, कोणत्याही शिफारशीवर नाही. त्याचं बोलणं ऐकून ऋषभ हलकासा हसला आणि म्हणाला, बस हाच ॲटिट्यूड कायम ठेव. मग बघ, तुला पुढे जाण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज पडणार नाही. ऋषभचं बोलणं ऐकून मयंकने होकारार्थी मान हलवली. पुढे नाश्ता करतानाही ऋषभ आणि मयंक यांच्यात व्यवसायाशी संबंधित चर्चा सुरूच राहिली. तर दुसरीकडे त्यांचं बोलणं ऐकून आर्या पूर्णपणे कंटाळली होती. तिने दोघांकडे रागाने पाहिलं आणि कडक आवाजात म्हणाली, डायनिंग टेबलवर कामाच्या गोष्टी होणार नाहीत, समजलत का? आर्याने दोघांकडे रागाने पाहत हे म्हटलं आणि दोघांनीही लगेच आपली चर्चा थांबवली, पण शांतपणे नाश्ता करू लागले. थोड्या वेळाने मयंक ऑफिसला निघून गेला आणि ऋषभ ऑफिसला जाण्यासाठी तयार होण्यासाठी वर आपल्या खोलीत गेला. आर्याही त्याच्या मागोमाग वर आली. तिने पाहिलं की ऋषभ टाय बांधत होता. ते पटकन त्याच्या जवळ गेले आणि त्याची टाय बांधू लागली. ऋषभनेही तिच्या कमरेभोवती आपले हात गुंडाळले. टाय बांधताना आर्या ऋषभला म्हणाली, ऋषभ, तू गेल्यानंतर मला घरी खूप कंटाळा येतो, तर मी पुन्हा हॉस्पिटल जॉईन करू का? ऋषभ आर्याच्या डोळ्यात पाहत होता, पण आर्या मात्र त्याच्या डोळ्यात पाहत नव्हती. कारण तिला ऋषभचा राग चांगलाच माहिती होता. म्हणूनच तिने हॉस्पिटलमध्ये परत जाण्याचा विषय अशा प्रकारे काढला होता की ऋषभ तिला नकार देऊ शकणार नाही. पण ऋषभने कडक आवाजात उत्तर दिलं, बिलकुल नाही. ऋषभच्या त्या कठोर उत्तराने आर्याचा चेहरा लगेच उतरला. ते पाहून ऋषभलाही वाईट वाटलं. त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, ऐक बेबी, मी तुला घरात बांधून ठेवत नाहीये, पण तूही माझं म्हणणं समजून घे. मला तुला दुसऱ्यांकडे काम करताना पाहवत नाही. त्यावेळीही जेव्हा तू मला सांगितलं होतंस तेव्हाही मला तू जॉब करावी असं वाटत नव्हतं. पण त्यावेळी आपलं नातं आज इतकं मजबूत नव्हतं. माझी इच्छा आहे की तू फक्त आराम करावा. जर तुला घरी कंटाळा येत असेल तर आहानासोबत भेट, शॉपिंग कर, फिरायला जा आणि तरीही कंटाळा आला तर मी आहे ना, मी वचन देतो, सगळी कामं सोडून तुझ्याकडे येईन. खरं तर ऋषभचं म्हणणं चुकीचं नव्हतं. त्याला माहिती होतं की गेली काही वर्ष आर्याने किती कठीण परिस्थिती घालवली आहे. त्या काळात तो तिच्यासोबत नव्हता, पण आता तो तिच्यासोबत होता. म्हणूनच त्याला आपल्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या पत्नीला पुन्हा काम करताना पाहायचं नव्हतं. तो जे काही कमावत होता ते तिच्यासाठीच तर कमावत होता, पण आर्या त्याचे पैसे विनाकारण खर्चही करत नव्हती. ऋषभचं बोलणं खूप पटण्यासारखं होतं, पण आर्या म्हणजे आर्याच. तिने ऋषभला स्वतःपासून दूर केलं आणि थोड्या रागाने म्हणाली, नाही, मला जॉब पुन्हा सुरू करायची आहे आणि जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. आर्याचं बोलणं ऐकून ऋषभ पुन्हा तिला समजावण्यासाठी तिच्याकडे जाऊ लागला. पण आर्याने हातानेच त्याला थांबवलं आणि पाय आपटत काहीतरी पुटपुटत खोलीबाहेर निघून गेली. ऋषभने कपाळावर हात फिरवला आणि स्वतःशीच म्हणाला, ही मुलगी एक दिवस मला नक्की वेडं करेल. तिचा नवरा इतकं कमावतो की ती दिवसभर खर्च करत राहिली तरी पैसे कमी पडणार नाहीत, आणि ही आहे की खर्चच करत नाही. मग काहीतरी विचार करून तो मंद हसला आणि म्हणाला,
जर आपली मुलंही तिच्यासारखीच झाली तर मी काय करेन? पण आधी मॅडमला मनवावं लागेल. जॉब तर मी तिला कोणत्याही परिस्थितीत करू देणार नाही. पण तिचा कंटाळा कसा घालवू? मग पुन्हा काहीतरी विचार करून तो हसला आणि म्हणाला, आयडिया. त्या नक्कीच माझी मदत करतील. मग ऋषभ तयार होऊन बाहेर आला तर त्याने पाहिलं की आर्या लिव्हिंग एरियामध्ये तोंड फुगवून बसली होती. ऋषभला ती इतकी गोड वाटली की त्याचे मन झाले की आत्ताच तिला किस करावे. पण ती अजूनही रागात होती आणि ऋषभला आगीत तेल ओतायचे नव्हते, म्हणून तो घराबाहेर निघून गेला. तिकडे आर्याने जसेच पाहिलं की ऋषभ तिला समजावून न सांगताच ऑफिसला निघून गेला, तसा तिला त्याच्यावर अजूनच राग आला. तेवढ्या तिचा फोन वाजला. आर्याने नंबर न पाहताच अनमनपणे कॉल उचलला आणि म्हणाली, हॅलो, कोण? तिकडे अक्षराने फोन कानापासून दूर करून नंबर तपासला की तिने चुकीचा नंबर तर लावला नाही ना, पण नंबर अगदी बरोबर होता. मग अक्षरा म्हणाली, हे आर्या, तू अशी का बोलतेस? तू अजून माझा नंबर सेव्ह केला नाहीस का? अक्षराचे बोलणे ऐकून आर्याला भान आलं की कॉलवर अक्षरा आहे. मग ती पटकन माफी मागत म्हणाली, आय एम सॉरी दी, माझा मूड थोडा ठीक नाहीये, म्हणून नाव न पाहताच कॉल उचलला. आर्याचे बोलणे ऐकून अक्षरा थोडी काळजीत पडली आणि म्हणाली, काय? व्हॉट? का? काय झालं तुला? आर्या थोडी रागाने म्हणाली, तो ऋषभ मला हॉस्पिटल जॉईनच करू देत नाहीये आणि मी इथे घरी कंटाळून जाते. अक्षरा हलकेसे हसली आणि म्हणाली, अगं, यात काळजी करण्यासारखं काय आहे? जर त्याला नको असेल की तू दुसऱ्यांकडे जॉब करावा तर करू नकोस ना. तसंही तू खूप लकी आहेस की तुला इतका प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. अक्षराचे बोलणे ऐकून आर्या चिडून म्हणाली, दी, प्रेम ठीक आहे, पण ऋषभ माझ्या बाबतीत नेहमीच ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. त्याचं चाललं तर तो मला बेडवरूनही उठू देणार नाही. आर्याची ऋषभबद्दलची तक्रार ऐकून अक्षरा हलकेसे हसली आणि म्हणाली, आता त्याबद्दल काय करणार? बरं ऐक, तुझा मेसेज मला मिळाला. बरं झालं ऋषभला कळलं नाही, नाहीतर आधीलाही कळलं असतं. आर्याने थोडा विचार करून विचारलं, दी, त्या मुलींचं काय होणार? म्हणजे आता तुम्ही त्यांना कुठे पाठवणार? आर्याचे बोलणे ऐकून अक्षराने थोडा विचार केला आणि म्हणाली, मी त्या सगळ्या मुलींना त्यांच्या कुटुंबियांकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. माझी काही माणसं हे काम व्यवस्थित करतील. हे ऐकून आर्या थोडी आनंदी झाली आणि म्हणाली, हो, हे अगदी योग्य राहील. पण ही जर त्या माणसांना कळलं की त्यांनी ज्या मुलींना पळवून नेलं होतं त्या पुन्हा घरी पोहोचल्या आहेत, तर ते पुन्हा त्यांना किडनॅप करणार नाहीत ना? आर्याचे बोलणे ऐकून अक्षरा म्हणाली, हो, असं होऊ शकतं, पण माझी माणसं त्यांच्यावर लक्ष ठेवतील. त्यामुळे असं काही झालं तर मला लगेच कळेल. दी, तुम्ही खूप धाडसी आहात. तुम्ही फायटिंग कुठून शिकलात? आर्याने उत्सुकतेने विचारलं. आणि त्याचनंतर तिची उत्सुकता पाहून अक्षरा हसली आणि म्हणाली, हे सगळं मी लहानपणापासून करत आले आहे. आमच्या कुटुंबात मुलांना आधीपासूनच हे सगळं शिकवलं जातं, जेणेकरून कोणत्याही अडचणीत ते स्वतःचे रक्षण करू शकतील. आर्याने जसेच कुटुंब हा शब्द ऐकला तिचे डोळे पाणावले आणि ती शांतपणे आपल्या मॉम आणि डॅडबद्दल विचार करू लागली. अक्षरा पुन्हा म्हणाली, तुला हवं असेल तर मी तुलाही शिकवू शकते. हे ऐकताच आर्याने मनातील विचार बाजूला सारले आणि उत्साहाने विचारलं. खरंच अक्षराला तिच्या आवाजावरूनच समजलं होतं की ती किती उत्सुक आहे. म्हणून ती म्हणाली, नक्की, तू शिकू शकतेस, पण त्याच्या बदल्यात मला तुझ्या हातचं चविष्ट जेवण खायला मिळालं पाहिजे. आदी आणि ऋषभकडून तुझ्या स्वयंपाकाबद्दल खूप ऐकलं आहे. अक्षराचं बोलणं ऐकून आर्या हसली आणि म्हणाली, का नाही दी, तुम्ही जीजू आणि साचीला घेऊन या. आपण सगळे मिळून डिनर करू आणि मी तुम्हाला मयंकलाही भेटवेन.
अक्षराने होकार दिला. मग दोघी काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. आहूजा कॉर्पोरेशनमध्ये. इथे ऋषभ आपल्या खुर्चीवर डोकं टेकून काही विचारात हरवला होता. तेवढ्यात त्याच्या केबिनच्या दरवाजावर टकटक झाली. त्याने कमीन म्हटलं. आदित्य आत आला आणि समोरील खुर्चीवर बसला. ऋषभने त्याच्याकडे पाहत विचारलं, काय झालं? तू आज या वेळेला इथे? ऋषभच्या बोलण्याच्या शैलीवरून आदित्यला समजलं की तो चिंतेत आहे. म्हणून तो सहजपणे म्हणाला, मी इथे जवळच कामानिमित्त आलो होतो. म्हणून वाटलं तुलाही भेटून जावं. पण सांग, काय झालंय? तुझा मूड इतका ऑफ का आहे? ऋषभला सहसा कोणालाही आपल्या समस्या सांगायला आवडत नसे, पण गेल्या काही दिवसात त्याची आणि आदित्यची चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे ऋषभने दोन्ही हातांवर डोकं टेकवलं आणि त्रस्त होऊन त्याला स्वतः आणि आर्या यांच्यात झालेल्या वादाबद्दल सगळं सांगितलं. आदित्य त्याचं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकत होता. तो दोघांच्याही परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. मग काही वेळ असं शांत राहिल्यानंतर आदित्यने ऋषभला म्हटलं, ऋषभ, तू तुझ्या जागी बरोबर आहेस आणि आर्याही तिच्या जागी बरोबर आहे. माझ्या मते आधी तू तिला प्रेमाने समजावून सांगून बघ आणि जर ती मानली नाही तर तिला जॉब करू दे. नाहीतर? ऋषभने त्याच्याकडे त्रासलेल्या नजरेने पाहिलं आणि पाहत विचारलं, नाही तर काय? त्यावर आदित्यने आपलं बोलणं पुढे चालू ठेवत म्हटलं, मी सुद्धाच असं केलं होतं. मग अक्षराने तब्बल 10 दिवस माझ्याशी बोलणंच बंद केलं होतं आणि वरून तिच्या माहेरी निघून गेली होती. ऋषभ थोडा विचार करून म्हणाला, मग तू काय केलंस? आणि त्यावेळी ऋषभच्या प्रश्नावर आदित्य हसत म्हणाला, मी आणखी काय करणार? तिला काम करू दिलं. आणि त्यानंतर ऋषभने आदित्यसोबत कामासंबंधी आणखी काही चर्चा केली आणि मग आदित्य त्याच्या ऑफिससाठी निघून गेला. दुपारी जेव्हा ऋषभ कामातून मोकळा झाला तेव्हा त्याने आर्याला फोन लावला. सुरुवातीला आर्याने त्याचा फोन उचलला नाही. ऋषभला समजलं की आर्या अजूनही त्याच्यावर नाराज आहे, म्हणून त्याने पुन्हा कॉल केला. त्याचवेळी आर्या तिच्या खोलीत बसून तिची पुस्तकं नीट लावत होती. पहिल्यांदा जेव्हा तिने ऋषभचा कॉल पाहिला तेव्हा तिने तो उचलला नाही, पण जेव्हा ऋषभने वारंवार कॉल केला तेव्हा आर्याने नाईलाजाने फोन उचललाच. ऋषभ प्रेमाने म्हणाला, काय झालं? माझ्या बाळाला अजूनही माझ्यावर रागावले आहेस का? आणि त्यानंतर ऋषभच्या गोड बोलण्याने आर्या काही क्षणांसाठी विरघळीत होती, पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, होय मिस्टर आहूजा, सांगा काय काम आहे तुम्हाला? आर्याच्या तोंडून मिस्टर आहूजा ऐकून ऋषभला खूप वाईट वाटलं. तो तक्रारीच्या सुरात म्हणाला, जान, प्लीज राग करणं बंद कर ना. तुझ्या तोंडून मिस्टर आहूजा ऐकण्यापेक्षा मला ऋषभ ऐकायला जास्त आवडतं, म्हणून प्लीज मला ऋषभच म्हण ना. त्याचं बोलणं ऐकून आर्या हलकसं हसली. खरं तर ती ऋषभवर नाराज नव्हती, पण त्याला थोडं छळण्यात तिला खूप मज्जा येत होती. आर्या शांत राहिली, म्हणून ऋषभने पुढे विचारलं, बेबी, तू जेवलीस का? आर्याने त्याचं बोलणं ऐकून उत्तर दिलं, तुला काय फरक पडतो मी जेवले की नाही? तुला तर फक्त तुझंच म्हणणं चालवायचं असतं. आर्याच्या प्रत्येक शब्दातून ऋषभला तिचा राग स्पष्ट जाणवत होता. पण जर त्याने आर्याला जॉबला जाऊ दिलं तर त्याला प्रत्येक क्षणी एकच भीती वाटत राहणार होती, ती ठीक असेल ना? किमान घरी तरी सुरक्षित असेल. तसं पाहिलं तर ऋषभ कधीच आर्याला जॉब करण्यापासून थांबवत नव्हता, पण आर्यासोबत तो अपघात झाल्यापासून तो तिच्याबद्दल आणखी जास्त काळजी घेऊ लागला होता. ऋषभ प्रेमाने म्हणाला, बेबी, आता तू मला टोमणे मारणार आहेस का?
आणि त्यानंतर त्याचं बोलणं ऐकून आर्या हलकसं हसली, पण पुन्हा खोटा राग दाखवत म्हणाली, मी कोण मिस्टर ऋषभ आहुजांना टोमणे मारणारी. ऋषभ अजून काही बोलणार इतक्यात त्याच्या केबिनच्या दरवाजावर टकटक झाली. त्याने कमीन म्हटलं. एक मुलगी जी मार्केटिंग डिपार्टमेंटची हेड होती आत आली आणि ऋषभला म्हणाली, बॉस, आपले इजिप्तचे क्लायंट हॉटेल पॅलेसमध्ये थांबले आहेत. आपल्याला त्यांच्यासोबत मीटिंगसाठी जायचं आहे. ऋषभने त्या मुलीला उत्तर दिलं, ठीक आहे मिस अंजली, तुम्ही मीटिंगची तयारी करा. आपण 1 तासानंतर निघूया. आणि त्याचनंतर अंजलीने होकारार्थी मान हलवली. ऋषभने तिला जाण्याचा इशारा केला आणि ती तिथून निघून गेली. त्यानंतर ऋषभने पुन्हा फोन कानाला लावला आणि म्हणाला, हो तर बेबी, आपण कुठे होतो? मी तर इथेच आहे, पण तुम्ही कुठे चाललात? तेही एका मुलीसोबत? काय नाव आहे तिचं? हो, अंजली. का? आर्याने त्यांचं संपूर्ण संभाषण ऐकलं होतं. ऋषभ दुसऱ्या मुलीसोबत बाहेर जातोय हे ऐकून तिला खूप राग आला होता. तिने खूप प्रयत्न केला की ऋषभला तिची जळफळाट जाणवू नये, पण ती स्वतःला रोखू शकली नाही आणि शेवटी मनातलं बोलूनच टाकलं. ऋषभ तिचं बोलणं ऐकून हसला आणि म्हणाला, आर्या, तू खरंच 12वी टॉप केलं होतंस का की कॉपी करून? तुला एवढं सुद्धा समजलं नाही का? मिस अंजली काय म्हणाली? आम्ही मीटिंगसाठी जात आहोत, समजलं? मग काहीतरी विचार करून आर्याला थोडं चिडवण्यासाठी तो पुढे म्हणाला, तसं पाहिलं तर ती काही इतकी वाईट नाही. आणि तुला माहिती आहे का, तिने तर मला प्रपोजलही पाठवलं होतं. आर्या तिचा राग आवरण्याचा प्रयत्न करत होती, पण ते जमलं नाही आणि तिचा सगळा राग ऋषभवरच बरसला. हो, बरोबर म्हणालात. ती तुमच्यासोबत काम करते, स्वतःच्या पायावर उभी आहे. मला खात्री आहे की ती खूप सुंदरही असेल. आता एक काम करा, तिच्यासोबत तिच्याच घरी जा आणि खबरदार आज घरी आलात तर, कारण घरात मी तुम्हाला पाऊससुद्धा ठेवू देणार नाही. इतकं बोलून आर्याने फोन ठेवून दिला आणि स्वतःशीच म्हणाली, या ऋषभला तर मित्रांनो, या पुढचा भाग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर नक्की पहा आपल्या या चॅनलवरती.